गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बुधवारी पहाटे 4 वाजता बंगाली स्क्वेअर जवळील एका वस्तीत भीषण अपघात घडला। घरात इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने मोठी आग लागली। कारमधील स्फोटामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। ही घटना बंगाली स्क्वेअर जवळील ब्रिजेश्वरी एनेक्स या वस्तीत घडली। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मालक मनोज पुगलिया यांच्या घराच्या वरांड्यात इलेक्ट्रिक कार होती आणि चार्जिंग करताना तिचा स्फोट झाला। स्फोटाचे पुरावेही सापडले आहेत। ओव्हर चार्जिंगमुळे चार्जिंग पॉइंटचा स्फोट झाला आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असे मानले जात आहे। गॅस सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटू लागले। प्रत्यक्षदर्शींच्या मते आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक सिलेंडर फुटण्याचा आवाज ऐकू आला। 3 ते 4 सिलेंडर फुटल्याचा दावा केला जातोय। स्फोट इतका शक्तिशाली होता की घराचा काही भागही कोसळला। असेही म्हटलं जाते की घरात फॅमिलियर रसायने साठवली होती ज्यामुळे आग वेगाने पसरली। इलेक्ट्रॉनिक दरवाजे बंद होते। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की संपूर्ण घर इलेक्ट्रॉनिक कुलपाने सुसज्ज होते। आग लागल्यानंतर वीज पुरवठा खंडित होताच दरवाजेही बंद झाले। यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही। घरात प्रवेश करण्यासाठी बचाव पथकांना दरवाजे तोडावे लागले।